नो आज आपण बघणार आहोत 30 महत्त्वाचे प्रश्न विज्ञान विषयावरील त्याचा पार्ट 3। प्रश्न क्रमांक 1 ला सुरू करूया। बघा प्रश्न क्रमांक 1, मानवी डोळ्यामध्ये वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर कशा प्रकारे तयार होते? ऑप्शन ए आभासी आणि सुलट, ऑप्शन बी वास्तव आणि सुलट, ऑप्शन सी वास्तव आणि उलट, ऑप्शन डी आभासी आणि उलट। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे। पहिलेचे जे 2 पार्ट झालेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे, तिथे जाऊन तुम्ही दोन्ही पार्ट बघू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करून नक्की सहकार्य करा। PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता मित्रांनो, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला, कारण तुम्हाला लक्षात राहील की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिले होते आणि तुम्हाला ते आठवण राहील। 30 पैकी किती गुण येणार आहे नक्की शेवटी सांगा। योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वास्तव आणि उलट। प्रश्न क्रमांक बघा 2, एखादा धातू आम्लासोबत अभिक्रिया करतो तेव्हा प्रामुख्याने कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी हायड्रोजन, ऑप्शन सी नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन डी कार्बन डायऑक्साईड। प्रश्न क्रमांक 2चं देखील उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे। 2 डॅश आणि समोर ABCD काय ऑप्शन राहणार आहे ते। असे 30 प्रश्न घेत आहोत। 30 प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून पेपर सोडवल्यासारखा अनुभव आपल्याला येईल। ऑप्शन बी हायड्रोजन योग्य उत्तर राहणार आहे। एखादा धातू आम्लासोबत अभिक्रिया करतो तेव्हा प्रामुख्याने हायड्रोजन वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक बघा 3, विधान दिलेला आहे, हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे, त्याचे कारण हिऱ्याच्या रचनेत मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात। ऑप्शन ए विधान बरोबर असून कारण चुकीचे आहे, ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे, ऑप्शन सी विधान चुकीचे असून कारण बरोबर आहे, ऑप्शन डी दोन्ही विधाने पूर्णतः चुकीची आहेत। प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही दिलं असेल कदाचित, ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे। हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे, त्याचे कारण हिऱ्याच्या रचनेत मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात। प्रश्न क्रमांक बघा 4, वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये उभयचर वनस्पती कोणत्या गटाला म्हटले जाते? ऑप्शन ए थॅलोफायटा, ऑप्शन बी ब्रायोफायटा, ऑप्शन सी टेरिडोफायटा, ऑप्शन डी अनावृत्तबीजी। एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम कोणत्या गटाला म्हणतात? प्रश्न क्रमांक 4चं उत्तर द्यायचं आहे। मी इथे बी टाईप करतो, ब्रायोफायटा योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न मोजत चला किती बरोबर येत आहेत ते शेवटी सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 5, जड पाणी हेवी वॉटर प्रामुख्याने कोठे वापरले जाते? ऑप्शन ए शेतीसाठी खत म्हणून, ऑप्शन बी पिण्याच्या शुद्धीकरणासाठी, ऑप्शन सी अणुभट्टांमध्ये मंदक म्हणून, ऑप्शन डी कापड उद्योगात रंजक म्हणून। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहणार आहे अणुभट्टांमध्ये मंदक म्हणून। प्रश्न क्रमांक बघा 6, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे जी पित्तरस स्त्रवते? ऑप्शन ए स्वादुपिंड, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी लाळ ग्रंथी, ऑप्शन डी थायरॉइड। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी यकृत। प्रश्न क्रमांक बघा 7, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमातून असतो? ऑप्शन ए पोलाद स्थायू, ऑप्शन बी पाणी द्रव, ऑप्शन सी हवा वायू, ऑप्शन डी निर्वात पोकळी। झालेला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय असणार आहे सांगा, आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करावे, तेवढं सहकार्य आम्हाला नक्की करा। उत्तर आहे पोलाद स्थायू। प्रश्न क्रमांक बघा 8, फळे विकण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या वायूचा वापर केला जातो? फळे पिकवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या वायूचा वापर केला जातो? ऑप्शन ए मिथेन, ऑप्शन बी इथेन, ऑप्शन सी इथिलीन, ऑप्शन डी ब्युटेन। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, येस टाईप करा। प्रश्न क्रमांक 8चं उत्तर द्या, ऑप्शन सी इथिलीन योग्य उत्तर राहणार आहे। फळे पिकवण्यासाठी प्रामुख्याने इथिलीन वायूचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 9, जर एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन 60 न्यूटन असेल तर तिचे चंद्रावरील वजन किती? ऑप्शन ए 60 न्यूटन, ऑप्शन बी 360 न्यूटन, ऑप्शन सी 10 न्यूटन, ऑप्शन डी 6 न्यूटन। प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय राहणार आहे टाईप करायचं आहे। प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 10 न्यूटन। प्रश्न क्रमांक बघा 10, रक्ताचा कर्करोग रोखण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो? ल्युकेमियासाठी ऑप्शन ए आयोडीन 131, ऑप्शन बी कोबाल्ट 60, ऑप्शन सी फॉस्फरस 32, ऑप्शन डी युरेनियम 235। ऑप्शन सी फॉस्फरस 32। प्रश्न क्रमांक बघा 11, विधान दिलेला आहे, लोखंडाचा गोळा पाण्यात बुडतो पण पाऱ्यावर तरंगतो
कारण लोखंडाची घनता पाण्यापेक्षा जास्त पण पाऱ्यापेक्षा कमी असते. ऑप्शन ए विधान बरोबर असून कारण चुकीचे आहे. ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन सी दोन्ही विधाने चुकीची आहेत. ऑप्शन डी कारण बरोबर असून विधान चुकीचे आहे. योग्य उत्तर द्या. प्रश्न व्यवस्थित बघा, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 12. आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियडिक टेबल कशावर आधारित आहे. ऑप्शन ए अणुवस्तुमानांक, ऑप्शन बी अणूंची त्रिज्या, ऑप्शन सी अणुअंक, ऑप्शन डी संयुजा. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या. लाईक करा आणि YES नक्की टाईप करा. अजून विज्ञान विषयाचे पार्ट हवे असतील तर नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि कोणत्या विषयावर अजून तुम्हाला व्हिडिओ हवे ते देखील सांगा. प्रश्न उत्तर हवे ते सांगा. ऑप्शन सी अणुअंक योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 13. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार झालेले अन्न कोणत्या स्वरूपात साठवले जाते. ऑप्शन ए ग्लुकोज, ऑप्शन बी स्टार्च, ऑप्शन सी प्रथिने, ऑप्शन डी मेद. प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर काय सांगावे. ऑप्शन बी स्टार्च योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 14. पदार्थाचा जडत्व इनर्शिया हा गुणधर्म कशावर अवलंबून असतो. ऑप्शन ए वस्तूचा वेग, ऑप्शन बी वस्तूचा आकार, ऑप्शन सी वस्तूचे वस्तुमान, ऑप्शन डी वस्तूचे तापमान. ऑप्शन सी वस्तूचे वस्तुमान यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक बघा 15. समुद्रातील सुनामी लाटांची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते. समुद्रातील सुनामी लाटांची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते. ऑप्शन ए चंद्राचे गुरुत्वाकर्षण, ऑप्शन बी समुद्राच्या तळाशी होणारा भूकंप, ऑप्शन सी समुद्रातील वाढते प्रदूषण, ऑप्शन डी जोरदार समुद्री वारे. 15व्या प्रश्नापाशी म्हणजे अर्ध्यामध्ये आलो आहे. लाईक केलं नसेल तर लाईक करावे, सबस्क्राईब करून घ्यावे आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करावे. ऑप्शन बी समुद्राच्या तळाशी होणारा भूकंप. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल आहे. ऑप्शन ए जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी, जीवनसत्व के. प्रश्न क्रमांक 16चं योग्य उत्तर दिलं असेल तुम्ही कदाचित, जे की आहे ऑप्शन सी जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक बघा 17. रसायनांचा राजा किंग ऑफ केमिकल्स कोणास म्हणतात. ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक आम्ल, ऑप्शन बी नायट्रिक आम्ल, ऑप्शन सी सल्फ्युरिक ॲसिड, ऑप्शन डी ॲसिडिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन सी बरोबर आहे, सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक आम्ल. प्रश्न क्रमांक 18. गुरुत्वीय त्वरण जीचे मूल्य पृथ्वीवर कोठे सर्वात जास्त असते. ऑप्शन ए विषुववृत्तावर, ऑप्शन बी ध्रुवांवर, ऑप्शन सी पृथ्वीच्या केंद्रभागी, ऑप्शन डी डोंगराच्या शिखरावर. प्रश्न क्रमांक 18 याचं उत्तर आहे ऑप्शन बी ध्रुवांवर. प्रश्न क्रमांक बघा 19. विद्युत घटाचे इलेक्ट्रिक सेल विभवांतर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. ऑप्शन ए ॲमीटर, ऑप्शन बी गॅल्व्हॅनोमीटर, ऑप्शन सी व्होल्टमीटर, ऑप्शन डी ओहममीटर. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे ऑप्शन सी व्होल्टमीटर. प्रश्न क्रमांक बघा 20. मानवी शरीरात अन्नाचे पूर्ण पचन कोठे होते. ऑप्शन ए जठर, ऑप्शन बी मोठे आतडे, ऑप्शन सी लहान आतडे, ऑप्शन डी ग्रासिका. प्रश्न क्रमांक 20 योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लहान आतडे. प्रश्न क्रमांक बघा 21. खालीलपैकी कोणत्या धातूला रणनीतीचा धातू स्ट्रॅटेजिक मेटल मानले जाते. ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी टिटॅनियम, ऑप्शन डी सोने. खालीलपैकी मित्रांनो रणनीतीचा धातू स्ट्रॅटेजिक मेटल टिटॅनियमला मानले जाते. प्रश्न क्रमांक बघा 22. प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या घटनेला काय म्हणतात. ऑप्शन ए प्रकाश परावर्तन, ऑप्शन बी प्रकाश अपवर्तन, ऑप्शन सी प्रकाश विखुरणे, ऑप्शन डी प्रकाश शोषण. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रकाश अपवर्तन. प्रश्न क्रमांक बघा 23. विधान बघा ओझोनचा थर पृथ्वीसाठी संरक्षक कवच आहे कारण ओझोन वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. ऑप्शन ए विधान चुकीचे असून कारण बरोबर आहे.
ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन सी विधान बरोबर असून कारण चुकीचे आहे. ऑप्शन डी दोन्ही विधाने अर्धवट बरोबर आहेत. व्यवस्थित प्रश्न बघा, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि व्यवस्थितपणे उत्तर द्या, कारण आपल्याला हे प्रश्न आठवण राहतील जर आपण उत्तर देत गेलो तर, कारण खूप मोठा सिलेबस असतो सायन्सचा. ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 24. मानवी रक्ताचा pH साधारणपणे किती असतो? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 8.4, ऑप्शन सी 7.4, ऑप्शन डी 5.5. मानवी रक्ताचा pH साधारणपणे चारपैकी ऑप्शन सी 7.4 असतो. प्रश्न क्रमांक बघा 25. ऊर्जेचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत डायनॅमो काय काम करतो? ऑप्शन ए विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करणे, ऑप्शन बी यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणे, ऑप्शन सी उष्णता ऊर्जेचे रूपांतर प्रकाशात करणे, ऑप्शन डी रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणे. प्रश्न क्रमांक बघा 26. अणूमध्ये केंद्रकाभोवती फिरणाऱ्या ऋण प्रभावित कणाला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रोटॉन, ऑप्शन बी न्यूट्रॉन, ऑप्शन सी इलेक्ट्रॉन, ऑप्शन डी पॉझिट्रॉन. ऑप्शन सी इलेक्ट्रॉन योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 27. तांब्याचे भांडे दमट हवेत राहिल्यावर त्यावर हिरवट थर जमा होतो, तो कशामुळे असतो? ऑप्शन ए कॉपर सल्फेट, ऑप्शन बी कॉपर कार्बोनेट आणि कॉपर हायड्रॉक्साईड, ऑप्शन सी कॉपर ऑक्साईड, ऑप्शन डी कॉपर नायट्रेट. ऑप्शन बी कॉपर कार्बोनेट आणि कॉपर हायड्रॉक्साईड. प्रश्न क्रमांक बघा 28. DNA रेणूच्या संरचनेचे डबल हेलिक्स मॉडेल कोणी मांडले? ऑप्शन ए रॉबर्ट हुक, ऑप्शन बी वॉटसन आणि क्रिक, ऑप्शन सी लुई पाश्चर, ऑप्शन डी चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 28 चे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉटसन आणि क्रिक. प्रश्न क्रमांक बघा 29. एखाद्या वस्तूचा मुक्त पतन फ्री फॉल केवळ कोठे शक्य आहे? ऑप्शन ए हवेमध्ये, ऑप्शन बी पाण्यामध्ये, ऑप्शन सी निर्वात पोकळीमध्ये, ऑप्शन डी उंच इमारतीवरून. प्रश्न क्रमांक 29 यानंतर 30वा प्रश्न आहे, किती गुण येणार आहे ते देखील सांगायचे आहे. ऑप्शन सी निर्वात पोकळीमध्ये. प्रश्न क्रमांक 29 उत्तर सी. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा. मेंदूचा कोणता भाग शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करतो? ऑप्शन ए सेरेब्रम प्रमस्तिष्क, ऑप्शन बी अनुमस्तिष्क सेरेबलम, ऑप्शन सी मज्जासेतू, ऑप्शन डी लंब मज्जा. 30 पैकी किती गुण आपल्याला येणार आहे ते नक्की सांगावे कमेंटमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर YES टाईप करून व्हिडिओला लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे, PDF टेलिग्रामला तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल आज उद्या, तिथून डाउनलोड करावे आणि प्रश्न क्रमांक 30चं उत्तर सांगून योग्य उत्तर किती आले ते बघावे. ऑप्शन बी अनुमस्तिष्क सेरेबेलम उत्तर आहे मेंदूचा कोणता भाग शरीराच्या तोल सांभाळण्याचे काम करतो. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुळून राहा. थँक्यू सो मच.